हॅलो हॅलो, मी मंजिरीची सासू बोलते. सासू होतात, सासू होतात. आता उगाच नात्यांची पुन्हा चाळ बांधून कशा करता सासू रस करताय हो? आणि पोरीने भोगलं तेवढं खूप झालं ना. कटुता भरली आहे तुमच्या मनात. अजून पेरलं ना तेच उगवतं. माहिती ना निसर्गाचा नियम तुम्हाला. नाही, आणि तुमची काही चूक नाही म्हणा. मुदळकरांना कुठे सवय आहे काही समजून घेण्याची. एक मिनिट, मी तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी फोन केलाय. मुद्द्याचं बोलू? ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स, कारण माझ्याकडे तेवढा रिकामा वेळ नाहीये. मला तुम्हाला भेटायचं आणि एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. मुदळकरांकडच्या कुठल्याही माणसाला भेटण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये. आणि भेटून काही बोलावं असं काही आता उरलेलंच नाहीये ना. आणि असंही तुम्ही इथे आलात ना तर माझ्या मुलीला खूप त्रास होतो. हे बघा, महत्वाचं काम नसतं तर मी तुम्हाला त्रास दिलाही नसता. आणि आपापली घरं असताना बाहेर कुठे भेटणं मला प्रशस्त वाटत नाही. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही लागणार मला, प्लीज. ठीक आहे, या. धन्यवाद. कशापायी कशापायी सरनाईक साहेबांकडे जायचं? पुन्हा सौताचा अपमान करून घ्या या. ज्याला काही मान असतो त्याचा अपमान होतो सासूबाई. सरनाईकांच्या मनातून आपण पुरते उतरलो, कारण काही असू दे. आता मी तिथे जातीये ते फक्त प्रियासाठी, तिला काही त्रास होऊ नये म्हणून. सत्याचा संसार मी नाही टिकू शकले. प्रियाचा सावरता येतोय का ते बघते. बाबा, कुणाचा फोन होता का? हो, म्हणजे माझ्या एका मित्राचा होता. नाही पण तसा मित्राचाही म्हणता येणार नाही, ओळखीचा होतो. आज संध्याकाळी आपल्या घरी होतं. ओ, अच्छा. तो संध्याकाळी पुढे बाहेर जाणारच का? नाही. का? नाही, मग जाणार नशील तर जा. म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे हा जो माणूस आपल्या घरी येणार आहे ना, हा ते हे मल्टी लेवल मार्केटिंगचे धंदे आहेत त्याचे. म्हणजे नाही का ते कोणाकोणाच्या घरी जायचं आणि आपला माल त्यांच्या गळ्यामध्ये बांधायचा आणि मग त्यांना सुद्धा ते सेल्समन होण्याचा आग्रह करतात ना ते. म्हणजे तू जर घरी असतीस ना तर मग तो तुला सुद्धा पिडेल ना उगीच. काय बाबा तुम्ही पण. हवं तर मी आत थांबेन ना. अगं आता अशी किती वेळ थांबणार आहात तू? ही असली माणसं असतात ती तासभर सुद्धा थांबतात ना. मग मी सुद्धा काय उगीच आता आग्रह पडला कंपल्सरी मी वे विकतचं दुकानात घेतोय. पूर्णाबाई, पूर्णाबाई. हो बाबा, आता तुम्ही त्यांना कशाला हात देताय? हात दिला ती साहेब? हो, काय की मनूला जरा बाहेर जायचंय तर तुम्ही तिच्या बरोबर जा. चालेल की. तसं बी शुभ्रासाठी कापड आणायची झाली आहेत साहेब. बघता बघता ना तुमच्या उंचीची बैल बघा. हा हो, बघतो नाही बघतो. मी शुभ्राला तयार करते. हा बाबा, काय आहे? त्यांना कशाला उगीच तुम्ही? अरे तिचं कामच आहे ते. आय एम सॉरी मनू, तुला असं वाटत असेल ना की मी तुला घरावर पिटाळतो म्हणून. आज माणूस आहे ना, त्याची नजर खूप खराब आहे, वाईट. आणि मला वाटत नाही की त्यांनी शुभ्राला बघावं. कदाचित शुभ्राला त्याची नजर सुद्धा लागली. बाबा प्लीज, या असल्या गोष्टींवर ना माझा अजिबात विश्वास नाही. तर माझा आहे. तू आई आहेस, मी आजोबा आहे. बरं, जातो आम्ही. बाहेर फेरफटका मारल्यावर मलाही जरा बरंच वाटेल. आलेच मी. विल्मर आणि बॉट्स नावाची कंपनी आहे.
त्यांचं हेड ऑफिस स्कॉटलंडमध्ये. स्कॉटलंड आणि इंग्लंड या 2 देशात त्यांचे 3 प्लॅन्ट्स आहेत. मला माहिती आहे कंपनी तशी छोटी आहे, पण ते ज्या स्पीडने एक्सपान्शन करू पाहत आहेत, पुढच्या 15 वर्षात दे विल बी बिग. त्यांना त्यांच्या कंपनीचा एक प्लॅन भारतात सुरू करायचा आहे. त्यासाठी त्यांची एक टीम आत्ताच रेकी करून गेली. त्यांनी कागलच्या जवळचा एक जमिनीचा पट्टा फायनल केला. आता ही जमीन आपण त्यांना एक्वायर करून द्यावी म्हणून त्यांचा इथला एक माणूस मला काल अप्रोच झाला होता. कागल जवळचा कुठला पट्टा म्हणतोस तू? हे बघ किती जमीन. तुला माहिती आपण मागे एक जाऊन आलोय तिथे. हा पट्टा? अरे पण विहंग ही सगळी ओसाडीची जमीन आहे. लांब लांब पर्यंत पाण्याचा एकही सोर्स नाही. त्यांना प्लांट उभा करायचं म्हणजे तिथे बांधकाम करावं लागेल. आणि सत्यजित, मला ते सगळं माहिती आहे. अरे म्हणून तर इतकी वर्ष हा पट्टा तसाच पडू नये. त्यांना त्यांच्या प्लॅनसाठी हा जमिनीचा पट्टा योग्य वाटतोय. आपलं काम काय, आपण त्यांना ही जमीन मिळवून द्यायची आणि आपले पैसे वाजवून घ्यायचे, बस. पुढे त्यांनी त्या जमिनीचं काय करावं आणि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. तसं नाही विहंग, पण सत्यजित, गेल्या 15 दिवसात आपल्याकडे आलेलं हे एकमेव नवीन काम आहे. आणि तुला माहितीये, दादाने आधीच सगळ्या जमिनी चढ्या भावाने विकत घेऊन आपलं नाक दाबलं. आता काही कृणी कोंडी फोडावी लागेल, नाहीतर आपण गुदमरून जाऊ. आणि माझ्या मते देवानं आपल्यासाठी पाठवलेली ही एक संधी आहे. तुला खात्री आहे ही कंपनी जेन्युइन आहे? वेबसाईट बघ, मी दाखवू का? नाही म्हणजे मी बघेनच नंतर. पण विहंग, सत्यजित, मला काय वाटतंय, आपण सध्या या शंका कुशंका काढत बसण्यापेक्षा आपलं काम करावं. हो सॉरी. मी हे विसरून गेलो होतो की सध्या आपला बिझनेस तू चालवतोस. सत्यजित, आता उगाच बायकांसारखे टोमणे मारू नकोस. मला एवढंच कळतं की आपण कुणाची फसवणूक करत नाहीये. त्या लोकांनी आपल्याला आपलं मत विचारलं नाहीये. त्यांना ही जमीन हवी आहे, आपण त्यांना ती जमीन मिळवून द्यायची. सिंपल, सोपा व्यवहार आहे. आता मीटिंग ठरवण्यासाठी माझी त्यांच्या माणसांबरोबर फोनाफोनी सुरू आहे. जशी मीटिंग ठरेल तसं तुला कळवतो. ठीक आहे. आणि सत्यजित, ट्रस्ट मी, आपला फायदाच होणार आहे. तुम्ही मला समजावून सांगताय का धमकी देताय? तुला जे समजायचं ते समज, पण मी इथं असेपर्यंत प्रियाचे कान भरलेच याद राख. ती आल्यानंतर मला कोणता बी तमाशा न गय. अहो आत्या, मी इथे ओरडून ओरडून सगळ्यांना सांगते की प्रियाच्या कानावर यातलं काहीही जाऊ देऊ नका, तर तुम्ही उलट माझ्यावरच काय ओरडताय? तिला काय बी सांगायची गरज नाही. तिला समद ठाव आहे. काय? वय मॅच फोन करून तिला सांगितलं. ती इथं आल्यानंतर तू काहीतरी बरळशी आणि तिचा गैरसमज होईल म्हणून सांगितलं. झाला तेवढा घोळ पुरं झाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती आता फक्त आपली प्रिया नाही, ती सुहासरावांची बायको आहे. तिला स्वतःचा संसार आहे, तो करू दे तिला. सत्यजित आणि तिच्यात जे काही नातं होतं ते तू बी विसर. आणि आता जास्त वाद नग आणि मुद्दामून कुरापत काढू नगस. तसंही प्रियासारख्या नालायक बाईच्या तोंडी लागायची माझी इच्छा नाहीच आहे. डुसके, तोंड सांभाळून बोल. काय कराल? मुस्काटात माराल माझ्या? मारा. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिया दिसते तशी नाहीये. आणि वेळ पडली तर मी हे जगाला ओरडून ओरडून सांगेन. हे तू सांगायची गरज नाही. कोण कसं हाय कसं नाही चांगलंच ठाव आहे आम्हाला. अगं तुझ्या पोटात गौरांचं बाळ हाय म्हणून तू या घरात आहे. आता कधीच हाकलून दिलं असतं तुला. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आत्या,
माझ्या इतक्या चुका होऊन सुद्धा ज्या घराने अजूनही मला थारा दिलाय त्या घराच्या विरोधात जर प्रिया कट कारस्थानं करत असेल तर तिच्यासारख्या हरामखोर बाईचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. मग मला या घरातून कोणी हाताला धरून बाहेर काढलं तरी चालेल, पण मी प्रियाला जिंकू देणार नाही. आणि कुणाला माझ्याबद्दल काय वाटतं आणि काय नाही ह्याची पर्वा मी पूर्वीही कधी केली नाही आणि आताही करत नाही. आता कुठलं नवीन डाव टाकायला येतात या? सणावाराची कारणं झाली, आजारपणाची नाटकं झाली, आता काय? मंजिरी आपल्या आयुष्याचा भाग नाही ही गोष्ट ते काय ऍक्सेप्ट करत नाही ते मला कळतच नाही. दादा, ही गोष्ट तू सुद्धा एक्सेप्ट करू शकला नव्हतास. जेव्हा तू असं म्हणाला होतास की मंजिरी माझ्यासाठी मेली आहे, तेव्हा सुद्धा नाही. ते आताच काय बोलण्याची आवश्यकता नव्हती शिवराज. सॉरी दादा, पण मला म्हणायचं होतं की आणि मी काहीही बोलायला लागल्यानंतर त्यांचा वकील म्हणून त्यांची बाजू घेऊन बोलायलाच पाहिजे हे काही कंपल्सरी नाहीये. दादा, मी कोणाची वकिली करत नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तू एकदा त्यांच्या बाजूनी विचार कर ना. मला कुणाची बाजू कळत नाही, मला फक्त माझ्या मुलीची बाजू कळत. दादा, दिवसेंदिवस तुझ्याशी या विषयावर बोलणं कठीण होत चाललंय. अरे, तू कोणाचं ऐकूनच घेत नाही. दादा, पाण्याला बांध घातलं की पाणी आपली वाट वेगळ्या मार्गाने शोधतं. तू जितकी आडकाठी करशील ना तितकेच सत्यजितराव अग्रेसिव्ह होणार आहेत. मी त्याला अजिबात भीक घालत नाही, कळलं ना? ज्या माणसाने पापा केलेत ना त्यांनी त्यांचे आपले सगळे माज आहेत ना आपल्या घरामध्येच ठेवावेत. कसं आहे, शेवटी शिवराज, शालिनी तही बाई आहेत, त्यामुळे त्यांच्याशी एका मर्यादेतच बोलून मग त्यांच्याशी पटकून वागता येतं. फार बोलता येते त्यांना. आणि आपला हा वीक पॉइंट त्या मुधोळकरला चांगला माहिती आहे. म्हणून तो काय करतो, प्रत्येक वेळेला त्याची आईची आणि त्याच्या आजीची ढाल वापरतो. म्हणून मी सुद्धा काय केलं माहितीये का, मंजिरीला पाठवून दिलं शुभ्राबरोबर बाहेर. कुठल्याही प्रकारच्या इमोशनल ब्लॅकमेलला वावच ठेवायचं नाहीये मला. नमस्कार. या ना, या. मी काय आणू तुमच्यासाठी? चहा घेणार, कॉफी? शिवराज, शालिनी ताईनं आपल्याला भेटण्यासाठी फक्त 15 मिनिटं दिलेली आहेत. किंवा त्याचा विचार करून का मागवायचं असेल ते माग. नाही म्हणजे आपल्यामुळे त्यांचा वेळ उगीच वाया जायला नको ना. मंजिरी कुठे? मी शुभ्राला भेटू का? मंजिरी शुभ्राला घेऊन बाहेर गेली. शालिनी ते तुमच्या 15 मिनिटातली 2 मिनिटं संपली. दादा, चहा घ्याल ना? चालेल, मी आईच्या खोलीत असेल, तिथेच घेऊन या. मावशी नाहीये, त्या देवळात गेल्यात आणि थोडीशी खरेदी करायची होती. एकटीच गेले? हो. अहो, काल तिच्यासाठी डॉक्टर बोलवावा लागला होता ना घरी, आणि आज ती एकटीच बाहेर गेले. तुम्ही तरी कसं जाऊ दिलत मंजुषाताई? सॉरी दादा, पण बियॉन्ड अ पॉइंट मी त्यांना नाही फोर्स करू शकले. बरं, कुठल्या देवळात गेले? मी जाऊन बघतो. नाही, तसं काही सांगितलं नाही, पण त्यांना जाऊन तासभर झालाय, यायलाच हव्या तिथं. मी पाणी आणते, तुम्ही बसा. दादा, आत्यांना प्रियाचा फोन आला होता. ते दोघे इंडियात परत आले. दिल्लीहून फोन केला होता का प्रियाने? नाही, पुण्याहून. ते पुण्यात येतात. किती दिवस राहणार आहेत माहित नाही, पण परत आले. मी आले. हा, बोल विहंग. विल्मर अँड बॉट्सवाल्यांनी उद्या सकाळी 10ची वेळ दिली आपल्याला. ते रॉयसन इंटरनॅशनलला उतरलेत. आपल्याला तिकडे हॉटेलवरतीच जायचं मीटिंगला.
ठीक आहे, जाऊ. मग उद्या सकाळी 9:15 तिथेच भेटूया. ओके, बाय बाय. चहा होतोच. चहाचं राहू द्या, नको चहा. ऍक्च्युली मला जरा बाहेर जायचं आहे, महत्वाचं काम आहे. तुम्ही कुठे चाललाय? नाही म्हणजे मावशी आलं तर काय सांगणार? तिला सांगा की महत्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेलो. आणि प्लीज जेवणासाठी वाट बघू नका, मला खूप उशीर होईल जाते. मला ते बोलायचे ते बोलण्याचा कुठल्याही आईवर प्रसंग येऊ नये, पण आपल्या मुलाच्या पराक्रमांना वेळीच व्यसन घातली असतीत ना तर हे बोलण्याचे अनेक प्रसंग टळले असते. शालिनीबाई, सरनाईक साहेब, नशिबानं हातात आसूड आला म्हणून वाटते तिथे फटके मारत सुटू नये माणसाने. एक मिनिट, तुम्ही या सुरात माझ्याशी बोलणार असाल तर मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. आपण येऊ शकता. सरनाईक साहेब, तुम्ही समोरच्याचा असा पदोपदी अपमान करणार, 100 वेळा करणार. शालिनीबाई, एक गोष्ट तुम्ही विसरताय. काही काळापूर्वी याच पृथ्वीराज सरनाईकेने तुमच्या बिनलायकीच्या मुलाच्या पायावरती डोकं ठेवलं होतं, जे बघून त्याची बायको इतकी खचली की तिने तिचे प्राणच सोडले. तेव्हा मानात मानाच्या गोष्टी तुम्ही मला नका शिकवू. दादा प्लीज, हे बघ, जे घडलं ते कटू होतं हे सगळ्यांना माहिती आहे. आपण यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी इथे बोलवलंय. ते ऐकून घेऊया. उगाच शब्दाला शब्द वाढवण्यात काय अर्थ आहे? ठीक आहे, बोला. सुहासराव तुमचे नातलग आहेत. माझी अशी विनंती आहे की जे काही घडलंय ते तुमच्याकडून कोणी त्यांना सांगू नये. जे काय घडलं म्हणजे काय घडलं? हा 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 माझी मुलगी तुमच्या नालायक मुलाचं घर सोडून परत आली हे. पण त्याचा सुहासशी काय संबंध? सरनाईक, तुम्ही हा 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 अच्छा 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 अच्छा. ज्या मुलीशी तुमच्या मुलाचे अनैतिक संबंध आहेत ती सुहासची बायको आहे. तेव्हा आपल्या पत्नीच्या लीला सुहासला कळून नये असं तुम्हाला वाटतं? कळलंच पाहिजे. मी हात जोडून विनंती करते तुम्हाला, प्रियाचा संसार उद्ध्वस्त करू नका प्लीज. आई, तुम्ही? मंजिरी, मी एक मिनिट हा. मावशी हे घेऊन जाता? हो बाय बाय. आई, तुम्ही इथे? शालिनीबाई आपल्याकडे एक मागणं घेऊन आलेत म्हणून. ज्या नालायक मुलीमुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला, जिच्यामुळे माझ्या मुलीला तिच्या काही महिन्यांच्या मुलीला घेऊन घर सोडावं लागलं, त्या मुलीचं रसभरीत चारित्र्य मी तिच्या नवऱ्याला सांगू नये. शालिनीबाई, शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांसाठी माफीची याचना करणारे महाभाग सुद्धा आपल्या देशामध्ये आहेत. तुम्ही त्यांच्यापैकी एक दिसता. मंजिरी, हे बघ, प्रियाकडून चूक झाली, मान्यच आहे मग. पण आता ती सुहासची पत्नी त्याची आहे, त्याच्याबरोबर नेटानं संसार करते. तिचा संसार मोडू न देणं आता तुझ्या हातात आहे. मला माहितीये, मी जे काही मागायला आली आहे ते देणं तितकंसं सोपं नाहीये. मनाचा मोठेपणा हवा त्यासाठी. आई, ज्यावेळी शुभ्राचा जन्म झाला त्यावेळी सुद्धा प्रिया माझ्या नवऱ्याबरोबर माझ्याने बोलवत सुद्धा नाहीये. तेव्हा प्रिया आणि सुहासचा साखरपुडा झाला होता ना.
आणि तरी सुद्धा तुमचं असं म्हणणं आहे की प्रिया सर्वस्वी सुहासची आहे. म्हणजे त्या रात्री नेमकं काय घडलं ते कोणालाच माहिती नाहीये. डोक्यात राग घालून सत्यजित घराबाहेर पडला, त्याच्या मागोमाग प्रिया बाहेर पडली आणि आम्ही तुला घेऊन हॉस्पिटलला आलो. कदाचित त्या दोघांमध्ये तसं काही. शालिनीबाई, तुम्ही राजकारणात जा. या बोटावरची थुंकी त्या बोटावर किती पटकन सहजपणे करता नाही तुम्ही. त्या रात्री तर दोघांमध्ये काय घडलं माहित नाही. मी सांगतो ना. हो, त्या रात्री प्रिया तुमच्या मुलाला हिसाब नीतीमधल्या गोष्टी सांगत बसली होती, दुसरं काही नाही. म्हणजे पदर पसरते, पण प्रियाचा आई, प्लीज. आईच्या जागी मानलंय मी तुम्हाला. हे सगळं करण्याची काही गरज नाही. मी फक्त एवढंच सांगू शकते, आमच्याकडून स्वतःहून कुणीही सांगायला जाणार नाही. बस, यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नाही.